नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज एका नवीन भागाला सुरुवात करणार आहोत. बघा, नवीन भाग आपला पद्य आहे, कविता आहे. हिरवगार झाडासारखं कवितेचं नाव आहे. भाग चौथा आपला चालू झालेला आहे. बघा, याचे लेखक किंवा कविकार कोण आहे तर जॉर्ज लोपिस. प्रथमतः आपण लेखकाचा परिचय करून घेऊयात. जन्म 1950 आणि मृत्यू 2005. अत्यंत संवेदनशील कवी, म्हणजे भावनिक, संवेदनशील. बघा, दुसऱ्याच्या व्यथा जाणून घेणारे, दुःख जाणून घेणारे, जाणणारे असे संवेदनशील कवी. सत्यकथा या अंकातून त्यांच्या काही कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. रक्तात भिनलेल्या कविता, पूर्ण झाले आहे, हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. आपण आता कवितेची मध्यवर्ती कल्पना पाहूयात. झाडांची सहनशीलता, दातृत्व, सहकार्याची वृत्ती, कठीण प्रसंगातही घट्ट पाय रोवून राहण्याची वृत्ती इत्यादींचे वर्णन प्रस्तुत कवितेत केलेले आहे. बघा, झाडं सहनशील असतात. दातृत्व म्हणजे देण्याची भावना असते मनामध्ये. बघा, या ठिकाणी झाडांची सहनशीलता, झाडांचं दातृत्व, मोठेपणा, मनाचा मोठेपणा, सहकार्याची वृत्ती, कठीण प्रसंगातही घट्ट पाय रोवून राहण्याची वृत्ती याचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे आनंदी जीवन जगण्यासाठी हे सर्व गुण आपल्या अंगी बाणवावेत. झाडांसारखे हिरवेगार, ताजे, प्रफुल्लित राहावे असा संदेश प्रस्तुत कवितेत दिलेला आहे. बघा, कोणता संदेश दिलेला आहे तर ज्याला आनंदी राहायचं आहे त्याच्या अंगी कोणते गुण पाहिजे? एक तर सहनशीलता, दुसरं दातृत्व, म्हणजे दुसऱ्याला आपण देत असताना स्वार्थी भावना नको की आपण दिल्यानंतरच त्याच्याकडून काहीतरी मिळेल. बघा, अशी भावनाच नको आहे. शिवाय सहकार्याची वृत्ती, सतत दुसऱ्याला मदत करत राहणं, सहकार्य करत राहणं. आणि कठीण प्रसंगातही घट्ट पाय रोवून राहणं, म्हणजे कितीही, बघा, झाड किती वारं येऊ देत, पाऊस पडू देत, वादळ होऊ देत, तरी ते घट्ट पाय रोवून राहतंच. बरोबर आहे. मग हे सगळे अंगी गुण जर असतील तर आनंदी राहता येतं. मग झाडांसारखे हिरवेगार, ताजे, प्रफुल्लित राहावं. बघा, असं हे प्रतीक वापरून मानवाला आनंदी राहण्यासाठीचे हे गुण सांगितलेले आहेत या कवितेमध्ये कवींनी. कुठल्या तर जॉर्ज लोपिस यांनी. तर बघूयात आपण ह्या सर्व गुणांचं वर्णन आलेलंच आहे कवितेमध्ये. ठीक आहे. कशा पद्धतीनं सहनशील झाड आहे, दातृत्वाचे कसे काय त्याचा गुण आहे, सहकार्याची वृत्ती कशी आहे. सुरुवात करूयात. झाड बसते ध्यानस्थ, ऋषीसारखं मौन व्रत. आता झाड बसते ध्यानस्थ, ऋषीसारखं मौन व्रत म्हणजे काय? बघा, ध्यानस्थ म्हणजे डोळे मिटून एकाग्र चित्त करून बसणे. ऋषी म्हणजेच मुनी, साधू. मौन याचा अर्थ मौन व्रत म्हणजे न बोलण्याचा बसा. झाड बसते ध्यानस्थ, ऋषीसारखं मौन व्रत धारण करून तपश्चर्या करत. बघा, धारण करणे याचा अर्थ अंगीकारणे. तपश्चर्या म्हणजे काही ठराविक वेळ ध्यानस्थ बसणे. म्हणजे जीवन कसे जगावे हे सांगताना कवींनी झाडाचे उदाहरण दिलेले आहे. एखादा ऋषीमुनी जसा मौन व्रत घेऊन ध्यानस्थपणे तपश्चर्या करीत बसतो, त्याचप्रमाणे झाडही अबोल होऊन ध्यानस्थ बसते. बघा, तुमच्या लक्षात आलेलंच असणार आहे झाड कसे ध्यानस्थ बसते. म्हणजे ऋषीमुनी जसे बसतात त्या पद्धतीनं झाड बसते. पक्षी झाडांचे कुणीच नसतात तरीही झाड त्यांचं असतं. बघा, म्हणजे या ठिकाणी काय सांगितलं आहे? झाडावर पक्षी विसाव्याला येतात, थांबतात, निघून जातात. म्हणजे हे पक्षी झाडांचे मित्र नसतात झाडात, आणि त्यांच्यात दृढ नाते नसते तरीही झाड पक्ष्यांसाठी, त्यांच्या निवाऱ्यासाठी सदैव उभे असते. पुढे काय दिले बघा आता. मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते. बघा,
म्हणजे मुळावर झाड घातला म्हणजे मुळापासून झाड जर कोण तोडायला आलं, घाव घालणं म्हणजे हत्याराने जोरात मारणे. बघा, मग त्यावेळेला झाडाच्या मुळावर कोणी क्रूरपणे घाव घातले तरी झाड ती जीवघेणी वेदना निमूटपणे सहन करते. तोडणाऱ्याला झाडे काहीच बोलत नाहीत. झाड सहनशील असते. म्हणजे आले की नाही पहिलं सहनशील वृत्ती. तोडतंय म्हणजे माणसं तोडतायत तरीसुद्धा झाड निमूटपणे सहन करते. वरती समजा थोडा वेळ तोडून काय एखाद दुसरी फांदी तोडून पुन्हा झाडाखाली बसलं तर झाडाची सावली, बघा म्हणजे दातृत्वाचीच भूमिका ना, त्याच झाडाच्या सावलीमध्ये बसते. मग झाड म्हणते का तिथं की तुम्ही मला मारले, मी तुम्हाला सावली देणार नाही. जे झाडाचे हे गुण या ठिकाणी सांगितलेले आहेत. जीवन कसं जगावं हे सांगितलेलं आहे. सहनशील वृत्ती पाहिजे माणसाजवळ. ठीक आहे. म्हणजे पुढे बघूया आता. झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब. पहाटे पहाटे झाडाच्या पानावर असलेले दवांचे टपोरे थेंब वहीच्या पानावर अलगद उतरतात. म्हणजे कवी पहाटे झाडांवरचे दवांचे थेंब पाहतो आणि त्याला मग कविता सुचते. म्हणजे झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब. म्हणजे त्याकडे बघितल्यानंतर कविता सुचते आणि मग ते काय करतोय कवी लिहून काढतायत. बघा म्हणजे काय बरं यातून सांगितलेलं आहे. झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद उतरतात. अलगद म्हणजे हळूच आणि दव म्हणजे काय तर दहीवराचे थेंब, ड्यू ड्रॉप्स. आणि बघा टपोरे म्हणजे गोल थेंब. हे तर लक्षात. म्हणजे काय सांगितलेलं आहे यातून तर हिरवगार झाडांसारखं या कवितेमध्ये माणसाचे आयुष्य झाडासारखे व्हायला पाहिजे. बघा काय सांगितलेलं आहे, माणसाचं आयुष्य कोणासारखं व्हायला पाहिजे, झाडासारखं व्हायला पाहिजे. हे सांगताना कला निर्मितीचा संदर्भ झाडाशी निगडीत आहे हे या ओळीतून सूचित केले आहे. कवींच्या मते झाड अतिशय सहनशील असते, तसेच ते निर्मितीक्षम असते. निर्मितीक्षम कलाकारानेही झाडाचा आदर्श ठेवायला हवा. पहाटे पहाटे झाडाच्या पानांवर दवाचे टपोरे थेंब निर्माण होतात. ते अतिशय सुंदर असतात. ध्यानस्थ ऋषी जसा मौन व्रत धारण करून तपश्चर्या करतो तसे झाड निरामय शांततेत सौंदर्य निर्मिती करते. दवाच्या टपोऱ्या थेंबाच्या निर्मितीचे रहस्य कलाकाराने जाणले तर त्याच्याही वहीच्या कागदावर ते टपोरे थेंब अलगद उतरतात. त्याच्याकडून नवनिर्मिती होते म्हणजेच कविता लिहिली जाते. झाडाच्या पानावरील दवाच्या थेंबातून कवीने निर्मितीची सुंदर प्रक्रिया दाखवलेली आहे. आता पुढे बघूयात आपण. झाडाकडे टक लावून पाहिलं तर शरीरभर विरघळतो हिरवा रंग. बघा टक लावून पाहणं म्हणजे एकाच गोष्टीकडे नजर खेळवणे, म्हणजे एकाच गोष्टीकडे पाहत राहणं. विरघळणे म्हणजे काय तर मिसळून जाणे. म्हणजे काय सांगितलेलं आहे याचा अर्थ तर झाडाकडे एक टक नजरेनं पाहत राहिलं की झाडाचा हिरवा रंग शरीरभर वितळतो. क्षणात बघा या ठिकाणी रक्तही होते कसे हिरवेगार. आयुष्य होतं नुकत्याच खुडलेल्या फुलांसारखं टवटवीत. झाडाचे बाहू सरसवलेले असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी. म्हणजे काय सांगितलेलं आहे बघा, कवेत घेणं म्हणजे कुशीत घेण्यासाठी झाडांचे हात सरसवलेले असतात. सरसावणं म्हणजे पुढे येणं. बाहू म्हणजे हात टवटवीत ताजेतवाने आणि खुडणं म्हणजे फूल देठापासून तोडणे. मुसाफिर म्हणजे कोण तर प्रवासी पथिक म्हणजे बघा ट्रॅव्हलर. कवेत म्हणजे कुशीत. मग आता काय सांगितलं या ओळीमधून की आयुष्य होतं नुकत्याच खुडलेल्या फुलांसारखं टवटवीत. बघा म्हणजे खुडलेल्या फुलातून देठाशी पुन्हा अंकुर फुटावा तसे आपले जीवन त्या खुडलेल्या फुलासारखं टवटवीत होतं. म्हणजे नव्याने आयुष्य जगण्याची उमेद मिळते. जे एखाद्या प्रवाशाला पांथस्थाला
प्रेमाने मिठीत घेण्यासाठी, कुशीत घेण्यासाठी झाड आपले हात पुढे करते. म्हणजे वनवन फिरणाऱ्याला झाड काय देतं? आश्रय देतं, दिलासा देतं. बघा म्हणजे काय सांगितलेलं याच्यामधून? कवी झाडाकडे टक लावून पाहतो तेव्हा त्याचं रक्त शांत होतं, मनस शांती मिळते, अशी झाडाची किमया आहे. तसेच नव्याने आयुष्य जगण्याची उमेद मिळते. वनवन फिरणाऱ्याला झाड आश्रय देऊन दिलासा देते. आता याच्या पुढे बघूयात आपण. पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करते, नव्या नवरीसारखं. काय सांगितलेलं आहे बघा? तर पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं, नव्या नवरीसारखं. म्हणजे काय? पानगळीच्या मोसमानंतर झाडाला पुन्हा पालवी फुटते. इवली इवली गोजिरी ताजी पाने जन्माला येतात. म्हणजे पानझड याचा अर्थ माहिती आहे आपल्याला, पानं या ठिकाणी गळून पडणं. म्हणजे झाडाला असलेली पानं म्हणजे पानगळ होते, लीफ फॉल, पडतात. ठीक आहे, म्हणजे ती पानं खाली पडतात. मग ह्या पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं. नवीन वस्त्र धारण करतं नव्या नवरीसारखं म्हणजे काय? पुन्हा नवीन पालवी फुटते ना, असा त्याचा अर्थ. म्हणजे जणू झाड नवीन वधूसारखे नवीन साज शृंगार कपडे अंगावर परिधान करतं. त्या नुकत्याच पालवी फुटलेल्या झाडाकडे पाहिले की काय दिसतं? आपल्यालाही शरीरावर पालवी फुटते. बघा म्हणजे नवीन उत्साह संचारतो, जीवन इच्छा जागी होते. म्हणजे काय सांगितलेलं आहे? तर माणसाने आपले आयुष्य जगावे हा बहुमोल संदेश देताना ह्या ओळींमधून कवींनी जीवनाचे प्रेरणादायी सत्य सांगितलेत ना. दरवर्षी शिशिर ऋतूमध्ये झाडाची पाने गळतात, पानगळ होते. पानगळ म्हणजेच पानं सगळी गळून पडतात. झाड मग ओके बोके होते, काहीच पानं नसली की ओके बोकेच होणार ना. बघा मोकळं मोकळं होणार. परंतु वसंत ऋतूमध्ये पुन्हा झाडाला पालवी फुटते. मग नवीन कोवळी लुसलुसीत पानांनी, म्हणजे त्या नवीन कोवळ्या लुसलुसीत मऊ अशा पानांनी झाड बहरते. मग जणू ते नववधूंसारखे नवीन वस्त्र धारण करते. नवीन कपड्यात सजलेली नवीन वधू हा नवीन जन्म. बघा नवीन वधूचा हा काय असतो? नवीन जन्मच असल्यासारखा असतो. मानवी आयुष्य झाडाप्रमाणेच आहे. माणसाच्या आयुष्यात सुखदुःखाचे ऋतू येतात आणि जातात. दुःखाची पानगळ गेल्यानंतर पुन्हा त्याच्या आयुष्यात नवीन आशेची सुखकर पालवी फुटते. म्हणून माणसाने जगताना झाडाचा आदर्श घ्यावा. पानझडीनंतर पालवी फुटणे या जीवनदायी प्रेरणेमुळे ही ओळ बघा अगदी खरी ठरलेली आहे. ठीक आहे, आता याच्यानंतरचं बघा बरं काय ओळी आहेत. तर झाडाला पालवी फुटल्यानंतर फुटते शरीरभर पालवी आणि झटकली जाते मरगळ. बघा म्हणजे नवीन पालवी फुटते, मग त्या झाडाला पालवी फुटल्यानंतर फुटते शरीरभर पालवी. आता नुकत्याच पालवी फुटलेल्या झाडाकडे पाहिले की आपल्या शरीरावरही म्हणजे शरीरावर पण पालवी फुटल्यासारखं वाटतं. नवीन उत्साह संचारतो आणि झटकली जाते मरगळ. बघा मग आपणच आपला आळस झटकून आयुष्याला सामोरे जातो. मरगळ झटकणं म्हणजे आळस सोडणं. ठीक आहे, बघा मरगळ कंटाळा थकवा सोडणं. मरगळ काय होते? या ठिकाणी झटकली जाते. थकवा कंटाळा झटकला जातो. पुढचं बघा. पक्ष्यांच्या मंजूळ नादात झाडाचंही जीवनाचं एक संथ गाणे दडलेले असते. हसावं कसं सळसळत्या पानासारखं, मुरावं कसं तर झाडासारखं घट्ट पाय रोवीत. म्हणजे झाडावर पक्षी सुरेल आवाजात किलबिलतात. जणू त्या झाडात जीवनाचे एक मंद गाणे लपलेले आहे. तसे एक संथ गाणे आपल्याही आयुष्यात दडलेले आहे. ते जीवन गाणे उमजायला हवे. बघा कवी म्हणतात माणसाने झाडाच्या सळसळत्या पानांसारखे हसावे. झाड जसे जमिनीत घट्ट पाय रोवून उभे राहते तसेच आपणही आयुष्यात ठाम निर्धाराने उभे राहावे. जीवनात मुरावं. आपण झाडासारखे हिरवेगार आयुष्य जगावे.
बघा, जगावं कसं तर हिरवगार झाडांसारखं, रोजचं चिंतन करावं कसं तर झाडासारखं. झाडासारखा आपणही मनात सखोल विचार करावा, आपल्या आयुष्याचे चिंतन करावे, अंतर्मुख होऊन विवेकी व्हावे. म्हणजे काय बरं बघा, तर झाडापासून आनंदी जीवन जगावे. म्हणजे इथं जगावं कसं तर हिरव्यागार झाडांसारखं. म्हणजे या ठिकाणी ह्या ओळींमधला काय अर्थ आहे, तर बघा, जशी हसावं कसं तर सळसळत्या पानांसारखं, जगावं कसं तर हिरव्यागार झाडांसारखं. आता हसावं कसं सळसळत्या पानांसारखं, म्हणजे पाने जशी उत्साहाने सळसळतात तसं माणसाने खळखळून हसावं, चैतन्यमय जीवन जगावे, असा या ओळींचा अर्थ आहे. आणि पुढं कसं, जगावं कसं तर हिरव्यागार झाडासारखं, सर्व काळ झाड जसे हिरवेगार राहते, सर्व मोसमात ते जीवन आशा टिकवून ठेवते, पानगळीमध्ये निराश होत नाही, सर्व संकटांचा मुकाबला करते व आपल्यातले हिरवेपण टिकवून ठेवते. त्याप्रमाणे माणसाने हिरव्यागार झाडासारखे जगावे. बघा, हिरव्यागार झाडासारखे जगावे असा या ओळीचा अर्थ आहे. म्हणजे काय बरं, ह्या झाडांचं मानवी जीवनामधलं काय स्थान आहे, तर झाड हा निसर्गाचा एक काय आहे, घटक आहे. बघा, झाड आणि मानवी जीवन यांचा घनिष्ठ संबंध आहे. घनदाट वृक्षांच्या राईमुळे पाऊस येतो, पावसाच्या पाण्यावर सर्व प्राण्यांचे जीवन अवलंबून आहे. वृक्षाचा प्रत्येक अवयव मानवासाठी उपयुक्त आहे. झाडे, पाने, फुले, फळे देतात, घनदाट छाया देतात, वृक्षांपासून घर बांधणीसाठी लाकूड मिळते, झाडांपासून कागद तयार होतो, फुलझाडे, फळझाडे यापासून परिसराला शोभा येते. काही झाडे औषधी असतात, माणसाचे आरोग्य तंदुरुस्त ठेवतात. हर प्रकारे झाडे माणसाला जीवनदायी ठरतात. त्यामुळे झाडाचे मानवी जीवनामधील स्थान कसे आहे, तर अनन्यसाधारण आहे. म्हणजे अशा प्रकारे मानवाने देखील दातृत्वाची, सहकार्याची भूमिका पार पाडत झाडाप्रमाणे कसं राहिलं पाहिजे, आनंदी जीवन जगले पाहिजे. ठीक आहे मुलांनो, तर या ठिकाणी बघा, ही कवितेची मध्यवर्ती कल्पना सांगितलेली म्हणजे दिलेली आहे. वाचून घ्या, ती वहीमध्ये उतरून काढा. अवघड शब्दांची इथं अर्थ आहेत, तेही तुम्ही वहीमध्ये लिहून काढा मुलांनो. या ठिकाणी बघा, नंतर हे वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ आहेत, याचे वाक्यात उपयोग करा. नंतर हा संपूर्ण कवितेचा भावार्थ आहे. तुम्हाला एखाद्या ओळीचा अर्थ, म्हणजे तुम्हाला आवडलेल्या ओळीचा अर्थ लिहा असं विचारतात, त्यावेळेला हा अर्थ तुम्ही लक्षात घेणं आवश्यक आहे. त्या ओळी आहेत त्यांचा हा अर्थ तुम्ही लिहिणं गरजेचं आहे, कुठल्याही ओळी असतील. ठीक आहे, बघा, आता इथं उदाहरण दिलं आहे, हसावं कसं सळसळत्या पानासारखं. तर बघा, इथं दिलेलं आहे की मानवाने झाडाला किती वेदना दिल्या तरी झाड नेहमी स्मित हास्य देत राहते. झाडे परोपकारी वृत्ती बजावते. वाऱ्याच्या वेगाने पाण्यांचा सळसळ आवाज येतो. झाडांच्या पानांवरती पोपट, बुलबुल, चिमण्या व इतर पक्ष्यांनी झाड गजबजलेले असते. झाडाच्या खाली खेळायच्या. बघा, त्याच्या काळ्याभोर सावलीत प्राण्यांची वस्ती. लहान मुले झाडांची पाने तोडतात तरी देखील झाड ते वेदना सहन करते. बघा, वाचून घ्या ह्या ओळींचा अर्थ मुलांनो, लिहून काढा वहीमध्ये. नंतर हे काव्य सौंदर्य. बघा, काव्य सौंदर्यामध्ये त्या ओळींचा अर्थ, पुन्हा झाडाचे मानवी जीवनातील स्थान याविषयी तुमचे विचार. ठीक आहे. नंतर झाडांपासून आनंदी जीवन जगणे शिकावे. झाड सजीवांसाठी जीवनदायी केंद्र कसे बनू शकते. नंतर बघा, ही कृती चौकटी पूर्ण करा. कवीने झाडाला दिलेली उपमा वहीमध्ये सोडवा मुलांनो. ही कृती कवीने कुठली दिली आहे झाडाला उपमा, तर ध्यानस्थ ऋषींची. पानझडीनंतरचे नवी वस्त्रे धारण करणारे झाड म्हणजे नवीन नवरी. कवीच्या मते उत्साही आयुष्य म्हणजे टवटवीतपणा. बघा, अलगद म्हणजे टवटवीत फूल.
अलगद उतरणारे थेंब, दवाचे टपोरे थेंब. फुटते शरीरभर पालवी याचा अर्थ मरगळ झटकली जाणे. नंतर बघा आकृती पूर्ण करा. झाडाकडे टक लावून पाहिल्यानंतर घडणाऱ्या गोष्टी कोणत्या? 1. शरीरभर हिरवा रंग विरघळतो. रक्त क्षणभर हिरवेगार होते. दुसरा मुद्दा. आणि तिसरा, नुकत्याच खुडलेल्या फुलासारखे आयुष्य टवटवीत होते. एका वाक्यात उत्तरे लिहा. झाडाच्या जीवनाचं गाणं कशात दडलेलं आहे? तर पक्ष्यांच्या मंजूळ आवाजात. नंतर बघा, झाडांच्या मुळावर घाव घातल्यावर त्याची प्रतिक्रिया कशी असते? तर ती मुकाट्याने सहन करते. आता पानझडीनंतर हे उत्तरील असा प्रश्न तयार करा. म्हणजे झाड पुन्हा नवी वस्त्र कधी धारण करते? नंतर बघा, खालील ओळींचा तुम्हाला कळलेला अर्थ वरती सांगितलेलाच आहे बघा, दिलेलाच आहे. काव्य सौंदर्य. बघा, ह्या स्वमतांची उत्तरसुद्धा तुम्ही तुमच्या भाषेत लिहा. ठीक आहे. या ठिकाणी आपली ही कविता संपलेली आहे. याच्यासोबत जो स्वाध्याय तुम्हाला दिलेला आहे तो तुम्ही आम्हाला काय करायचा आहे? मुलांना सोडवून पाठवायचा आहे. तर या ठिकाणी आपण थांबूयात.